हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासाठी पहाडी मसूर डाळ ही रेसिपी तुमच्यासाठी शेअर करत आहे। तर त्यासाठी मी अर्धी वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। त्याला व्यवस्थित धुवून भिजू घातलेला आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक टोमॅटो मोठं आणि नंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे। तर चला, या कढईमध्ये मी तेल घेऊन जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि नंतर त्यामध्ये एक कांदा तो फ्राय करून घेत आहे। तसेच त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट मी ॲड करत आहे। तर ती पेस्ट आणि तो कांदा असा तांबूस कलरचा होईपर्यंत आपल्याला ती व्यवस्थित फ्राय करायची आहे। तर याचमध्ये आपल्या या त्या कांद्याच्या ह्याच्यामध्येच आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी धनिया पूड, नंतर हळद आणि तिखट तुमच्या टेस्टनुसार तुम्ही ॲड करू शकता। तसेच जे मसाले माझ्याकडे होते ते मी ॲड केलेले आहेत। तर हे तेलामध्येच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून पूर्ण तेलामध्ये ते मसाले शिजतील आणि त्या भाजीला व्यवस्थित तेल वरती येईल, तरी येईल त्या भाजीला। तर याच भाजीला कलर येण्यासाठी मी थोडंसं काश्मीरी लाल मिरचीचं तिखट मी त्यामध्ये टाकत आहे। तर हे झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटो ॲड केलेला आहे। तर या टोमॅटोला एक 2 ते 3 मिनटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। ते सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकत आहे टेस्टनुसार, आणि ते जे मसाले आहेत ते कढईला लागू नये म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी टाकत आहे। त्याला एक 5 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे, स्टीम घ्यायची आहे थोडीशी 2 मिनटाची। तर ते झाल्यानंतर हे असं त्या मसाल्यातून सगळं तेल वरती येतं। तर हे मसाला आता व्यवस्थित शिजलेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला मसूर डाळ ॲड करायची आहे भिजलेली। तेही व्यवस्थित भिजली होती, तर मी आता ही ॲड करून घेतलेली आहे। तर त्यामध्ये ॲड करतानाही तुम्हाला गरम पाणी ॲड करायचं आहे। त्यामुळे काय होतं की त्या भाजीला व्यवस्थित कलर पण येतो आणि त्याची तर्री पूर्ण वरती येते। तर याप्रमाणे आपल्याला शिजल्यानंतर ही भाजी अशी दिसते, ही डाळ अशी दिसते। तो खूप टेस्टी लागते। तुम्ही खाऊन पहा, करून पहा। आवडलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। खूपच तुमची टेस्ट तुम्ही विसरणार नाहीत कधी, अशी खूप छान लागते ही भाजी। तर तुम्ही करून पहा। ज्यावेळेस भाजीला काही नसतं ना, त्यावेळेस ही तुम्ही ट्राय करा। थँक्यू, बाय।